मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागणार आहे। निश्चितच 17 वर्षांनंतर हा निकाल लागणार आहे। अगदी काही वेळात निकाल हाती येईल। आरोपी न्यायालयामध्ये दाखल होण्यासही सुरुवात झाली आहे। मुंबई हायकोर्टाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवलाय। न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असून 2008 मध्ये मालेगावात झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल थोड्याच वेळात लागण्याची शक्यता आहे। मुंबई हायकोर्टाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। नाशिक ग्रामीण पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे आणि सर्व आरोपी देखील कोर्टात हजर झाले आहेत। मालेगावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे। 2008 मध्ये मालेगावमध्ये साखळी बॉम्बस्फोट झालेला आणि या प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह 6 जण संशयित आरोपी होते। आता 17 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागतो। तर या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळेंकडून घेऊयात। गिरीश, आपण पाहतोय अगदी काही वेळातच निकाल हाती येईल। साधारणतः कधीपर्यंत निकाल हातात येऊ शकतो, काय अपडेट? तब्बल 17 वर्षानंतर आहे तो 2008 साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणाचा निकाल आहे तो आज देणार आहेत। NIA स्पेशल कोर्टाचे न्यायाधीश लाहोटे हे आज निकाल आहे तो देणार आहेत। 11 वाजता या ठिकाणी निकालाचं वाचन आहे तो सुरू होणार आहे आणि तत्पूर्वी या ठिकाणी सर्व आरोपी आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। विशेष सत्र न्यायालयाच्या बाहेर कडेकोट असा पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जे 7 आरोपी आहेत हे 7ही आरोपी या ठिकाणी या सत्र न्यायालयात पोहोचलेले आहेत। यामध्ये आपण पाहिले तर प्रज्ञा सिंह ठाकूर आहेत, ज्या माजी खासदार आले आहेत, त्यांच्यावर त्यांच्या गाडीचा वापर हा बॉम्ब ब्लास्टसाठी करण्यात आल्याचा आरोप आहे तो करण्यात आलेला आहे। याशिवाय मेजर रमेश उपाध्याय जे पुण्याचे रहिवासी आहेत आणि बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण देण्याचा आणि शिकवण्याचा आरोप त्यांच्यावर आहे। याशिवाय राजा राहीरकर आहेत जे अभिनव भारतचे कोषाध्यक्ष आहेत। याशिवाय पुरोहित असतील, याशिवाय सुधाकर द्विवेदी आहेत, सुधाकर चतुर्वेदी आहेत, हे देखील या आरोपी आहेत। आणि 11 वाजता या ठिकाणी 11ची वेळ खरं तर या ठिकाणी दिलेली आहे। या तब्बल 17 वर्षानंतर या निकालाचा निर्णय आहे तो 17 वर्षानंतर दिला जाणार आहे आणि यासाठी त्यामुळे निर्णय काय दिला जातो याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। 17 वर्षानंतर नेमका काय निर्णय होतो, कारण 2008 साली जो बॉम्ब ब्लास्ट झाला होता त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात या घटनेत 6 जणांचा मृत्यू झालेला होता, तर 101 जण जखमी झालेले होते। या संदर्भातील संपूर्ण चौकशी आहे ते त्यावेळी निश्चितच गिरीश असे जोडलेले रहा, पुढे अपडेट घेणार आहोत। मात्र आज 17 वर्षांनंतर आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।